गणपती बाप्पा मोरया. पहाटे पहाटे मुंबईच्या प्रवासासाठी सुरुवात करत आहोत आम्ही. हाय हॅलो नमस्कार, मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो आहोत रांजणगावला. आणि हो, अगदी 5 वाजता निघायचं ठरलं होतं, पण आईची ट्रॅव्हल्स अजून येऊन पोहोचली नाही, तर लेट निघा बोलली म्हणून आम्ही आता लेट निघालोय. तसे 3:30ला उठलीये मी. बॅग पॅकिंग बाकी होतं. तुम्ही पाहिलं काल आम्ही एवढे सारे पदार्थ बनवले होते, एवढे सारे म्हणजे 2च बनवले होते, आणि सगळं पॅकिंग वगैरे करून आता आम्ही व्यवस्थित निघालोय. पण बघूया आई ट्रिपला जातीये का आम्ही तिला उतरवून घेतोय इथेच. असं का म्हणतेय मी ते तुम्हाला मी सांगेन पुढे. आता आम्ही आळंदीपर्यंत पोहोचलोय, तर चला आज मी माझ्या मैत्रिणीला भेटणार आहे. ब्लॉग कंटिन्यू माझा बघत राहा. माझ्या वाचनामध्ये आलेल्या काही चांगल्या गोष्टी, आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडते त्या पाठीमागं नक्कीच काहीतरी विधात्याचं कारण असतं, रिझन असतं. जो दिवस आपल्याला छान सुंदर मस्त मजेत जातो तो असं शिकवून जातो की हे जीवन खूप सुंदर आहे, ते भरभरून जगा. आणि एखादा दिवस अगदी उलट याच्या, जो आपल्याला दुःखात जातो, वाईट जातो, तोही काहीतरी धडा शिकवून जातो की तुला अजून या जीवनाकडून खूप काही शिकायचं आहे. तसंच हे लोकांबाबतीत सुद्धा आहे. आपल्याला काही चांगले लोक भेटतात, ते आपल्याला गोड अशा चांगल्या मेमरीज म्हणजे आठवणी देऊन जातात. पण वाईट लोकही भेटतातच, तर तेही आपल्याला एक धडा शिकवून जातात की तुला कसं वागायचं नाहीये. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, विश्वास ठेवा, जे काही घडत आहे, घडणार आहे, घडून गेले आहे ते चांगल्यासाठीच आहे. आम्ही रांजणगावमध्ये पोहोचलो आहोत सकाळी सकाळी. पहाटे रांजणगावला येण्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं की आई येते माझी इकडे. तर 1 महिन्यासाठी, म्हणजेच ती लिटरली आता 10 जूनला परत येणार आहे. चारधामच्या यात्रेसाठी निघाली आहे आणि जाताना पहिलं ठिकाण त्यांचं रांजणगावचं आहे. मग आईने मला परवा रात्री कॉल केला, तर म्हटलं चला आईला भेटायला नक्कीच जायला हवं. आहेत ताई, केडगे ताई आणि ही आई, आईची या मैत्रीण आहेत. आणि या दोघी निघालेत आता कुठे? चारधामला. तर आम्ही आहोत रांजणगावमध्ये. बघा पाठीमागे लिहिले रांजणगाव. आणि आता आम्ही यांना दोघींना भेटलो, आता निघालोय परत. तर दोघींना हॅपी जर्नी, बाय बाय. निघू का आम्ही आता? हा, आणि फोन चार्ज ठेवा दोघी पण. तर आम्ही आज यांचाच नाश्ता केलेला आहे, यांच्या सोबतच इकडेच. एन्जॉय करा मस्त. हा, तब्येतीची काळजी घ्या. आणि आईला पण ड्रेस द्या घालायला. फोटो काढणार. हा, मी 2 ड्रेस घेऊन आले आईसाठी. आई घालणार आहे ते ड्रेस. आई घालायचे आहेत. अण्णाने ओळखलं नाही पाहिजे. काय करायचं? केसांचं काय करायचं त्या खरं? माझी आई खूपच साधी आहे. खूप साऱ्या व्लॉग्समध्ये पाठीमागे मी दाखवलं आहे. तर आजपर्यंत कधीच तिने केसांना कलर केलेला नाही. तर तेच मी तिला सांगत होते की आता ट्रिपला निघाली आहेस तर कर केसांना कलर. आणि प्रीतीशसुद्धा आता इकडे निरोप देतोय आजीला आणि आजीच्या मैत्रिणीला. पहाटे 5:45ला निघून रांजणगावला पोहोचून आता 10 वाजता आता आम्ही इथून मुंबईसाठी निघालोय. आणि आता बघूया किती वाजतात पोहोचायला. म्हटलं लवकर पोहोचून तिला स्वयंपाक करू लागावा, बट नाहीये. आई तर खायला जायचं आहे आता. मी जेव्हा शिवाजी युनिव्हर्सिटीमधून फर्स्ट PG झाले, म्हणजेच मी MSW केलं होतं, तेव्हाची माझी ही मैत्रीण आहे. तिला मी आज भेटायला निघाली आहे. आणि आजची ही आमची भेट खूप वर्षांनी होती आहे. म्हणजे लिटरली 3-4 वर्षांनी ती माझ्याकडे आली होती. अगदी 3 वेळेला येऊन गेली, पण मीच तिच्याकडे गेलेली नाही. मी पहिल्यांदाच निघाली आहे. आणि आजची आमची भेट खरंच खूप महत्त्वाची आणि दोघींसाठीही गरजेची होती. नवीन गाडीचे सगळे फीचर्स टेस्ट करायचे चालू आहे इकडे आहोंचं. गाडी पायलट मोडवरती टाकून चेक करतायत. आणि हा मुंबईचा रस्ता आणि हा प्रवास खरंच खूप छान झाला. खूप छान होता आजचा दिवस हा.
आपल्याला मिळालेले हे आयुष्य खूप मौल्यवान आणि खूप छोटं आहे मैत्रिणींनो. त्यामुळं इतरांचा द्वेष, मत्सर किंवा जलसी म्हणजेच हेट करत हे छोटंसं आयुष्य वाया नाही घालवायचं. बिचारी वृषाली स्वयंपाक करून वाट बघत बसली जेवायला आणि लिटरली 3 वाजले तरी आम्ही अजून पोहोचतोय. तर आलोय का आपण प्रवीण डोंबिवलीमध्ये? आय थिंक इथे मॅपमध्ये 3.8 किलोमीटर दिसतंय. 9 मिनिटात पोहोचणार आहे आम्ही. सगळ्याच गोष्टी या व्लॉगमध्ये घ्यायच्या नसतात किंवा व्लॉगिंगसाठी प्रत्येकजणच कम्फर्टेबल नसतो आणि म्हणूनच आमची ही पहिली भेट खूपच प्रायव्हेट झाली. तुम्हाला मला दाखवता नाही आलं, पण येता येता जो काही निरोप घेतला मी माझ्या मैत्रिणीला, आणि ती मैत्रिणीची आई होती. आणि मी म्हटलं ना, एका वेगळ्या काही खास कारणासाठी आम्ही भेटलो होतो आणि आम्हा दोघींसाठी सुद्धा ही भेट खूप गरजेची होती, महत्त्वाची होती. आणि आम्ही निघालो आहोत वोटिंग करायला. काय आहो? हो, वोटिंग करा. आहोनी सकाळी सकाळी लवकर उठवून घेऊन आलेत. रात्रीच आम्ही मुंबईवरून आलोय. मला आराम करायचा होता. नाही, मी सकाळी लवकर उठून पहिलं गेलो, तिथं लिस्टमध्ये नाव चेक केलं आणि परत आलो. तिथंपर्यंत रनिंग केलं आणि रिटर्न घरी आलो. पार्किंग अलाउड नाही आहे. जेव्हा अहो सोबत असतील ना आता, तेव्हा क्रेटा ड्राईव्ह करायला अजिबात कसूर करायची नाही. लगेच घ्यायचं ड्रायव्हिंगला, कारण अहो सोबत असतात. सुरुवातीला मी हे असंच करणार आहे. आणि अरे बघ ट्रॅफिक बघ. हा, मग पार्किंग तेच म्हटलं ना तुला. अलीकडेच कुठेतरी पार्क करावं लागणार आहे ना? हो, अलीकडेच थोडं चालत जाऊ. हे कंटेनरच्या अलीकडे केली तरी चालते. येस, आम्ही पोहोचलो. पण आमचं वोटिंग सेंटर खूप जवळ आहे आणि मी झोपेतून उठून आली त्यामुळे अशी दिसते. एकतर माझे पिरियड सुरू आहे, त्रास होतोय, झोपाव म्हटलं थोडंसं. काही घेऊन आले तर आहो सकाळी सकाळी. चला सावलीला इथे गाडी पार्क करतो, वोटिंग करून येतो आम्ही. खूप लांब चालत जावं लागणार आहे. जाऊ दे ना, गाड्यांच्या लाईन आहे त्यामुळे आपल्याला काही ऑप्शन नाही. तर सावलीला लावूया. झालं वोटिंग? यस, माझं पण दाखवते. झालेलं आहे आमचं वोटिंग आणि आता निघालो आहोत प्रितीशला घ्यायला. खेळायला आलाय सकाळी सकाळी. जशी सुट्टी चालू झाली आहे ना, तसं त्याचं खेळणं सुरू झालंय. पहाटे उठतो, अगदी स्कूलसाठी उठवायला लागायचं ज्या मुलाला, तो आता खेळण्यासाठी न सांगता स्वतः पहाटे उठतो, 5 वाजता आवरतो आणि खेळायला येतो. चांगले चेंजेस. चला आता त्याला घ्यायचं आणि घरी जायचं. तर वोटिंग झालेलं आहे आमचं. आम्ही आमचा एक राईटच असतं ना, संविधानाचा बजावलेला आहे. आणि अशाच एका चांगल्या कामाने आजची सुरुवात झालेली आहे. तर चला, आजचं दिवसभराचं मी रुटीन शेअर करणार आहे. व्हिडिओ माझा कंटिन्यू बघत राहा. आपल्यापैकी काही मैत्रिणींना ब्रेकफास्ट बघायचा आहे की मी काय काय बनवते रोज, तर काहींना पूर्ण मील पाहायचं आहे, म्हणजेच ब्रेकफास्ट, लंच, डिनर. तर मी जमेल तसं शेअर करायचा प्रयत्न करते आहे. आता इथे मी शेवयांचा उपमा बनवणार आहे. जसं शेवयांची आपण खीर बनवतो तसंच आपण उपमासुद्धा बनवतो. तर माझी पद्धत ही अशी आहे, तुपात छानपैकी मी पहिल्यांदा शेवया भाजून घेतल्या. शेवया भाजून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये किंवा तुपामध्ये शेंगदाणे तळून घेते मी. आणि त्यानंतर आपली जी काही नॉर्मल फोडणी आहे, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, मोहरी आणि थोडंसं हिंग हे घालून सगळं छान भाजून घेतल्यानंतर भाजलेल्या शेवया मी पुन्हा त्या फोडणीत ॲड करते. आणि नंतर गरम पाणी करून हवं तेवढं यामध्ये ॲड करायचं. असं केल्यानं काय होतं, तर शेवयांचा उपमा अगदी आपल्याला हवा तसा मोकळा छान होतो. तुमच्या घरी आवडतो का बरं असा शेवयांचा उपमा? आमच्या घरी तर सगळ्यांनाच आम्हाला खूप आवडतो आणि खरंच टेस्टी लागतो. रोज रोज नाश्त्यासाठी काय बनवायचं, तर हे असे काही आयटम्स आहेत जे मी बनवत असते आणि येणाऱ्या व्लॉग्समधून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. यामधले काही हेल्दी असतात, तर कधी कधी काही फक्त जिभेच्या चोचल्यांसाठी सुद्धा केले जातात. कारण घरात लहान मुलं असतील तर आपल्याला त्यांच्या आवडीनिवडीचा सुद्धा विचार करावा लागतो. तर बघू शकता इथे की किती छान वाफरल्यानंतर हा उपमा दिसतोय. अगदी हवा तसा शिजलेला आहे प्रॉपर. आहोंना आय थिंक ॲक्सेप्ट नाही होते की आता आपलं वय होतं आहे आणि आपली हेअरलाईन पाठी निघाली आहे वयानुसार. त्यांनी ना आदिवासी तेल मागवलं आहे आणि
मला आणि प्रितिशला काहीच आयडिया नव्हती की याहूननी कधी हा उद्योग करून ठेवला आहे. तर आता हेच मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. आदिवासी नीलांबरी हर्बल हेअर ऑइल त्यांच्याच वेबसाईटवरून मागवले बरं काही, आणि 1000 रुपयेमध्ये अशा 4 बॉटल्स मिळाल्या आहेत. म्हणजेच एका पॅकमध्ये 2 होत्या, तर असे 2 पॅकेट रिसीव झाले आहेत एकाच बॉक्समध्ये. शेपूची भाजी बनवते मी स्वयंपाकामध्ये दुपारच्या जेवणासाठी, आणि आज मी चेंज म्हणून यामध्ये कांदा घातला आहे. डाळ तर मी घालतेच मुगाची, पण कांदासुद्धा घातला आहे आज, की बघावं म्हटलं की कशी लागते कांद्यानी. दुपारच्या जेवणामध्ये चपाती, शेपूची भाजी आणि खमंग काकडी असा प्लॅन होता. मागे जेव्हा मी ही काकडी बनवली होती तेव्हा मैत्रिणीची एका कमेंट होती तुमच्यापैकीच की याची रेसिपी दाखव, तर ती आज मी इकडे डिटेल्समध्ये दाखवते आहे. काकडी सुरुवातीला छान किसून घ्यायची, त्यामध्ये खमंग भाजलेलं शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठं मोठं ठेवलेलं, आणि नंतर हवं तेवढं दही मिक्स करायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे. हे सारं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यावरती आपल्याला फोडणी घालायची आहे, तडका द्यायचा आहे. आणि त्यासाठी तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद, हिरवी मिरची किंवा लाल मिरची आणि कढीपत्ता टाकून खमंग अशी याला फोडणी घालायची. झाली आपली खमंग काकडी रेडी. मला एका ताईंची कमेंट होती की मी प्रत्येक भाज्यांमध्ये हिंग वापरते, आणि जेव्हापासून मी ती कमेंट वाचली तेव्हापासून मी सुद्धा अगदी सगळ्या भाज्यांमध्ये हिंग वापरायला लागली आहे. अगदी हिंगाचं प्रमाण वाढवलं आहे मी, आणि हो, फ्लेवर छान येतो भाज्यांना. फोडणी घालून झाल्यानंतर छान अशी भरपूर कोथिंबीर मी त्यामध्ये घातली आहे, आणि ताटं रेडी आहेत. तर हे असं होतं दुपारचं जेवण आमचं. जवसाची चटणी घेतली मी सोबत. एका मैत्रिणीची कमेंट होती जेव्हा मी पहिल्यांदा खमंग काकडी दाखवली होती त्यावेळेला की तू त्याची रेसिपी शेअर कर, म्हणून मी आज रेसिपी शेअर केली आहे. आणि हो, आत्ता ना सोसायटीतील आम्ही मैत्रिणी सगळ्या निघालो आहोत नाच ग घुमा पाहायला. तुमच्यापैकी कोणी कोणी पाहिला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मी जेव्हा मूवी बघून येईन तेव्हा नक्की सांगेन की कसा वाटतोय हा मूवी. आणि हो, 17 जणी निघालो आहोत आम्ही, आणि सगळं प्लॅनिंग ॲज युज्युअल आचलनी केलेलं आहे. तर चला तुम्हीही आमच्यासोबत बघूया कसा होतोय आमचा आजचा मूवीचा प्लॅन. आणि आता वाजतायत 3:45. हे बघा इकडे होत आहेत 4चा शो आहे. मी अजून घरातच आहे. 3:30ला भेटायचं ठरलं आहे. चला निघूया आता लवकर, 15 मिनिटं ऑलरेडी लेट आहे. 17 जणी आम्ही आज मूवीला निघालो आहोत. 17 जणी आहोत आपण टोटल. हो नाही 17 बोलली मला. 18 टोटल 18. हा ना. आणि ना सगळ्या निघून गेलेल्या आहेत पुढे, माझ्यामुळे लेट झालेला आहे. चला प्रिया दरवेळेप्रमाणे मला आजही लेट झालेला आहे. आणि हा, प्रिया असं सांगत होती की ती ना खूप छान भाकरी बनवते. नाही आज ना आम्ही ना काय केलं होतं, भाजी आहे ना एकमेकींना दिली होती, तर तिला माझी भाजी आवडली असं ती सांगत होती. पण मला ना त्यांच्या इकडची ही वेगळी भाजी जास्त आवडली. मला कळण्याची भाजी होती ती. तुमच्याकडे कोण कोण खातं कळण्याची भाजी, किंवा तुमच्याकडे बनते का नक्की सांगा. आचल कॉल करते. चला 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 चला. हो हो हो. आम्ही साऱ्या अगदी ऑड डेला आलो आहोत. वीकेंडसुद्धा नाही आहे तरीसुद्धा टॉकीज अगदी फुल होतं. गर्दी होती बऱ्यापैकी, आणि मोस्ट ऑफ दी सगळ्या लेडीजच होत्या. तर मूवी खरंच खूप छान आहे, आवडला मला. बरी हाय हाय. सीट्स पकडून बसली ईशा. आम्हाला शोधायला लागेल. इथं शोधायचं सुरू आहे. हाय अंजली. बिचारी बुक पण करते रात्री जागून, शोधून पण देते आपलं आहे ना. चला थँक्यू.
कसा वाटलं मूवी? खूप छान. आम्ही दोघी सगळ्यात जास्त रडलेलो आहोत. इतकं रडलो. रोहिणी तू रडली? थोडी लास्ट सीनला. हा ना, खूपच म्हणजे लिटरली रुमाल काढावा लागला वरती आणि ना असं गळगळ पाणी, माझं नाक चोकअप झालं होतं. म्हणजे असं श्वास घेता येत नव्हता, इतकं म्हणजे रिलेट छान आहे. माझ्याकडे सगळ्या कामांना जरी मेड नसली ना तरी ते जे काही दाखवलं ते जरा वेगळं वाटलं, असं टच झालं. छान होतं, मस्त. आमच्याकडे मेड आहे फुल टाइम, त्यांना ते जास्त हे हा, पण एक स्त्री म्हणून वाटलं ना आपल्याला, फील झालं ना की किती ती बिचारी मेड असून पण किती मुलाला लागलं होतं स्वतःच्या, आणि तरी त्यामुळे तिला उशीर झालं. ते चांदीचं फुल तिनं दिलं आणि तरी ती पोहोचायचा तिने प्रयत्न केला. हे सगळे धडपड तिची बघून रडायला आलं. तिच्या जागी बरोबर आहे आणि राणी तिच्या जागी बरोबर आहे. येस, म्हणजे दोघं त्यांच्या जागी आहेत व्यवस्थित. पण माझ्या घरी मीच राणी आणि मीच घुमा आहे. हिला थोड्या दिवसात आता 12 तासांच्या घुमाची गरज आहे. आता पण आहे, पण ती मॅनेज करतीये. इकडे पण झाड पडलं. आपल्याकडे पण वादळ वारं झालं की काय? जिला मी हळदी कुंकू लावतीये ती आहे रोहिणी, आणि रोहिणीची बहीण आली होती तिच्याकडे, म्हणून मी तिला चहासाठी माझ्या घरी घेऊन आली आहे. तर चला, याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इकडेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटते एका नवीन व्हिडिओमध्ये.